छत्रपती शंभूराजे उपाख्य शंभूवर्मन यांचा बुधभूषण हा ग्रंथ सर्वांना समजणाऱ्या साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये समजून सांगणाऱ्या शंभूवर्मन कृत बुधभूषणच्या पॉडकास्ट क्रमांक 84 मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सध्या आपण बुधभूषणच्या पहिल्या अध्यायातील अन्योक्ती कलशहातील श्लोक क्रमांक 166 कस्तुरीस्य म्हणजे कस्तुरीला उद्देशून जो श्लोक आहे तो श्लोक घेणार आहोत. काय आहे हा श्लोक पाहूया. आरभ्य सौरभ्य कथासु मौनम मलिन्य मात्रे वचसो वकाशः दुर्लील पती पुत्र हस्ते कस्तुरी कस्ते वद दुर्विपाकः. हा छोटासा पण कस्तुरीलाच संदेश देणारा किंवा हरणाला संदेश देणारा हा श्लोक आहे. आरभ्य सौरभ्य कथासु मौनम मलिन्य मात्रे वचसो वकाश. ते सांगतात कस्तुरी मृगाला, कस्तुरी धारण करण्याला हरणाला, अरे बाबा तुझ्याकडं कस्तुरी आहे, सुगंध आहे, ह्याबाबत तू मौन बाळ, याबाबत तू मौन बाळग, तू शांत राहा, लोकांना सांगू नको की माझ्याकडे कस्तुरी आहे, कस्तुरी आहे, कस्तुरी आहे. या उलट मालिन्य मात्र वचसो वकाश, मी कसा मलिन आहे, माझ्या अंगावर कशी धूळ आहे, मी कसा धुळीनं माखलेलो आहे, मी कसा खराब दिसतो, असं लोकांना सांग. यामुळं काय होईल, दुर्लेल्या पती पुत्र हस्ते कस्तुरी कस्ते वद दुर्विपाकः. त्यामुळे जे वाईट लोक आहेत, ज्यांची तुझ्यावर वाईट नजर आहे, ज्यांची कस्तुरीवर नजर आहे, ज्यांची तुझ्यावर नजर आहे, ज्यांना तुला लुटायचं आहे, त्यांच्यापासून तुझं संरक्षण होईल. अन्यथा जर तू सांगत बसलास की माझ्याकडे कस्तुरी आहे, मी बघा असा आहे, मी तसा आहे, जर तू करत बसलास तर तुझा या ठिकाणी काय होऊ शकतो, घात होऊ शकतो, तुला धोका होऊ शकतो. अन्योक्ती कलशामध्ये दडलेला अतिशय साधा सोपा सरळ अर्थ आहे की बाबा रे, तुमच्याकडे किती धनधान्य आहे, किती संपदा आहे, तुम्ही किती श्रीमंत आहात, तुम्ही किती मोठे आहात, ते लोकांना सांगत बसू नका. या उलट तुमच्याकडे काय कमतरता हे लोकांना सांगा. तर तुमच्याकडे खूप धनधान्य आहे असं जर तुम्ही लोकांना सांगत बसलो तर तिथं चोरी होण्याची शक्यता आहे. आपण या गोष्टी ऐकल्या असतील की फेसबुकवर, सोशल मीडियावर घरातल्या दागिन्याच्या फोटो पोस्ट केले आणि नंतर दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी चोरी झाली. म्हणजे जेव्हा आपण अशा पद्धतीनं आपण असं प्रदर्शन करतो तेव्हा आपला धोका होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याकडे जर असेल आणि ते जर वाचवायचं असेल तर ते झाकून लपून ठेवलेलंच बरं, असं महाराज या श्लोकातून सांगतात. विनाकारण त्याचा फार मोठा अवडंबर करणे, माझ्याकडे एवढं आहे तेवढं आहे सांगत बसणे, याच्यामध्ये काहीही अर्थ नाही. इथं तुला धोका होऊ शकतो असं हरणाला सांगतात. त्याच पद्धतीनं अशा पद्धतीची धनधान्य संपदा धारण करणाऱ्या व्यक्तीलाही महाराज सांगतात की बाबा रे, सांभाळून राहा, झाकली मूठ लाखाची म्हटल्याप्रमाणे तू जर झाकून ठेवलंस तर तुझं ते जैत राहील, व्यवस्थित राहील, त्याच्यावर कोणाची वाईट नजर पडणार नाही. धनसंपदा असो, रूप सौंदर्य असो, ज्ञानही असो, ज्ञानाचंही विनाकारण उन्मत्तपणे प्रदर्शन करणं सुद्धा कसं आहे, चुकीचं आहे. कारण ज्ञानी माणसालाच सर्वाधिक शत्रू असतात. कारण लोक त्याचा द्वेष करतात, कारण आपल्याला याच्यावर ज्ञान का नाही याचं दुःख असतं. त्यामुळे या ज्ञानाचं कौतुक करणारी व्यक्ती असेल तरच त्या ठिकाणी थोडंसं सादरीकरण करावं, अन्यथा आपलं झाकून राहावं, असं शंभू महाराज या श्लोकात आपल्याला सांगतात. तर हा साधा सोपा सरळ श्लोक होता. या ठिकाणी थांबूया, भेटूया पुढच्या श्लोकात, पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत जय शहाजी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.